संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला तीच चपाती भाजी भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळेस तुम्ही हा पालकपासून तयार होणारा पौष्टिक पदार्थ नक्कीच बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने मागून हा पदार्थ खातील अशा प्रकारचा भन्नाट बनवून तयार होतो. त्यासाठी आपल्याला फ्रेश पालक लागणार आहे. तर या ठिकाणी मी फ्रेश पालक नीट करून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर एका कढईमध्ये 1 वाटीभर इतकं पाणी मी गरम करून घेतलं. त्यामध्ये हा पालक घातलेला आहे. तर हा पालक आपल्याला वरच्या बाजूने थोडासा प्रेस करायचा आणि अशा पद्धतीने या पाण्यामध्ये हा आपल्याला बुडवून घ्यायचा आहे आणि हा पालक आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. जास्त वेळ हा पालक शिजवण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी मी अर्धी गड्डी पालकची घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 गड्डी देखील इथं वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार पालक कमी जास्त करू शकता. पाण्यामधून पालक बाहेर काढल्यानंतर थंड करायचा आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. पालक शिजून राहिलेलं पाणी आपण पुढे वापरणार आहोत. आता यामध्ये घातला लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक आणि हे मिक्सरला छान असं वाटून घेतलं पाण्याचा वापर न करता. पुढच्या कृतीकडे वळूयात. या ठिकाणी एका बाउलमध्ये 1 वाटी भरून इतकं गव्हाचं पीठ घातलं. त्यामध्येच 1 वाटी आपल्याला रवा घालायचा आहे. सोबतच घालूया 2 चमचे इतकं दही. फ्रेश दह्याचा वापर करायचा. दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी देखील चालू शकतं. चवीकरता मीठ घातलेलं आहे आणि बनवून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे पालकाचं. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी सुरुवातीला पाण्याचा वापर न करता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूयात जे आपलं कढईमध्ये शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरचं भांडं विसरून आपल्याला हे पाणी यामध्ये घालायचं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे पीठ छान असं सैलसर आणि पातळ असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम खूप सारं पाणी घातलं तर हे बॅटर आहे ते जास्त पातळ होतं. त्यामुळे गुठळ्या देखील होऊ शकतात. त्यामुळे अगदी थोडं पाणी घालत हे मिक्स करायचं. बऱ्याच वेळा काय होतं आपण पालकची भाजी बनवतो आणि लहान मुलं ही भाजी बघत देखील नाहीत किंवा लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत. पालक वगैरे अशा भाज्या मुलं अजिबात खात नाहीत. तर अशा वेळेस तुम्ही हा भन्नाट पदार्थ बनवू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता. तर मुलं आवडीने खातात हा पदार्थ. अशा प्रकारचा भन्नाट तयार होतो. तर अगदी छान असं हे सैलसर पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घातलेली आहे पाव चमचा हळद. चवीकरता थोडंसं लाल मिर्च पावडर घालायची आणि पांढरे तीळ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हळदीमुळे कलर छान येतो आणि आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे तरी देखील थोडंसं मी इथं लाल मिर्च पावडर यामध्ये घातलेली आहे आणि पांढरे तीळ घातलेले आहेत. तर या ठिकाणी अगदी अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. पिठामध्ये आपल्याला एकही गुठळी ठेवायची नाही. पीठ थोडंसं सैलसर अशा प्रकारचंच पातळसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आपल्याला या पॅनला तेल लावून घ्यायचं आहे. पॅन हा सुरुवातीला कडकडीत गरम झालेला पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे जे बनवून घेतलेलं बॅटर आहे ते पॅनवरती सोडायचं आहे. अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने किंवा एखादा पेला देखील वापरू शकता तुम्ही इथं. तर हे मिश्रण जेवढं पातळसर असेल तेवढी या पदार्थाला किंवा या धिरड्यांना जाळी आहे ती छान पडते. तर अगदी थोडंसं घट्टसर वाटत आहे हे मिश्रण. त्यामुळे मी दुसरं धिरडं बनवताना यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. वरच्या बाजूने आपण तेल घालूयात. धिरडं एका बाजूने भाजले की आपण याच्या कडा सैलसर करायच्या आहेत आणि हे पलटून घ्यायचं आहे. तर बघा धिरड्यांना काही सुबक अशी जाळी पडलेली आहे. अतिशय सुंदर अशी जाळी पडलेली आहे. कलर पण छान आलेला आहे. आता हे अलटून पलटून आपण दोन्ही बाजूंनी छान असं भाजून घेऊयात. तर बघू शकता अतिशय मस्त असं आपल्या इथं पालकचं धिरडं बनवून तयार झालेलं आहे. या पद्धतीनेच मी 2 धिरडे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तर हे धिरडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत देखील हे धिरडे अतिशय छान लागते. तर या पद्धतीने हे पालकचे पौष्टिक धिरडे तुम्ही देखील एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.